देशातील सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवणारे देशोन्नतीचे मुख्य संपादक, लोकनायक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी पुन्हा एकदा प्रशासकीय व्यवस्थेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोट ठेवलंय। आज सर्वसामान्य नागरिकाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास केवायसीच्या जाचक प्रक्रियेतून जावे लागते, परंतु दुसरीकडे तीच सरकारी यंत्रणा अथवा बँका वसुली किंवा गुन्हेगारांचा शोध घेताना क्षणात सर्व माहिती कशी मिळवतात, या प्रशासकीय विरोधाभासावर आणि नागरिकांच्या होणाऱ्या मानसिक व आर्थिक शोषणावर प्रकाश पोहरे यांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत। डिजिटल युगातील या नवीन लालफितीच्या कारभारावर त्यांनी मांडलेले विचार नक्की काय आहेत, पाहुयात या सविस्तर अहवालात। देशातील विविध सामाजिक विषयांवर सतत आवाज उठवणारे आणि प्रश्न विचारणारे निर्भीड पत्रकार, लोकनायक, शेतकरी नेते तसेच देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी सरकारी यंत्रणांच्या केवायसी धोरणावर आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे। प्रकाश पोहरे यांच्या मते आज सामान्य माणूस सरकारकडून एखादा रुपया मिळवण्यासाठी गेला तर त्याच्या समोर पहिला प्रश्न केवायसी केली आहे का असाच उभा केला जातो। मग ते अनुदान असो, शेतकरी योजनेचा लाभ असो, पेन्शन असो, नवीन बँक खाते सुरू करणे अथवा बँकेतून पैसे काढणे असो, कर्जमाफीचा लाभ घेणे, विमा, शिष्यवृत्ती किंवा सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जाणे असो, प्रत्येक वेळी नागरिकाला केवायसी करणे बंधनकारक केले जाते। अगदी खत विकत घेणे, गॅस सिलेंडर घेणे, नाफेडमध्ये माल विकणे, एसटीने प्रवास करणे, महापालिका कामे, आधार कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रत्येक सरकारी संबंधात केवायसीचे लचाण नागरिकांच्या मागे लावण्यात आले आहे। त्यामुळे शेवटी भीक नको पण केवायसीचे कुत्रे आवर असे म्हणण्याची वेळ सामान्य माणसावर आली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांना त्यांचा दिवसभराचा अमूल्य वेळ गमावून सेतू किंवा नेट कॅफेमध्ये तात्काळत राहावे लागते। दिव्यांग व्यक्तींनाही याकरिता दिवसभर वेळ आणि पैसे खर्च करावे लागतात। केवायसी म्हणजे केवळ एक कागद नसून आधार, पॅन, बँक खाते, मोबाईल क्रमांक, पत्ता, फोटो, अंगठा, OTP, बायोमेट्रिक, जन्म दाखला आणि पुन्हा पुन्हा कागदपत्रे व पडताळणी असे सोपस्कार पार पाडावे लागतात। सामान्य नागरिकाच्या आयुष्यातील किती वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा या कागदपत्रांच्या मागे खर्च होते याचा कोणताही हिशेब सरकारी अहवालात दिसत नाही असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। यावर प्रकाश पोहरे यांनी प्रशासनाला एक अत्यंत साधा आणि बोचरा प्रश्न विचारलाय। जर सरकारला नागरिकाची माहिती इतकीच आवश्यक असेल तर बँकेला कर्जाची वसुली करताना तो नागरिक कुठे राहतो, त्याची मालमत्ता कुठे आहे, त्याचे खाते कोणते, मोबाईल कोणता आणि व्यवहार कुठे होता हे इतक्या सहजपणे कसे सापडते। तसेच एखादा आरोपी किंवा गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात सापडला की त्याची ओळख, पत्ता, आर्थिक व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि प्रवासाची माहिती यंत्रणांना त्वरित शोधता येते। मग हाच नागरिक एखाद्या सरकारी योजनेचा लाभार्थी होतो तेव्हा त्याच्याकडून पुन्हा पुन्हा त्याच माहितीचा पुरावा का मागितला जातो? हा विरोधाभास केवळ प्रशासनाचा प्रश्न नसून लोकशाहीतील नागरिक आणि राज्य यांच्यातील विश्वासाचा प्रश्न असल्याचे पोहरे यांनी स्पष्ट केले। त्यांनी पुढे नमूद केलंय की आज देशात डिजिटल इंडिया, आधार, पॅन, बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि विविध सरकारी डेटाबेसमुळे नागरिकाची ओळख पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि केंद्रीकृत झाली आहे। नागरिकाने पेट्रोल घेतले, बँकेत व्यवहार केला, रेल्वे तिकीट काढले, मालमत्ता खरेदी केली किंवा कर भरला तरी त्याची डिजिटल पाऊल खूण तयार होते। असे असताना सरकारी योजनेचा लाभ देताना नागरिकाला पुन्हा पुरावा मागण्याऐवजी प्रशासनाने स्वतः उपलब्ध माहितीची पडताळणी करून परस्पर सेवा देणे अपेक्षित आहे। केवायसीचा मूळ उद्देश फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि बनावट खाती रोखणे हा असल्याने त्याला विरोध नाही, परंतु त्याच्या अतिरेकामुळे म्हातारे शेतकरी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सर्व्हर बंद असणे, OTP न येणे, बायोमेट्रिक फेल होणे किंवा नावात छोटी चूक असणे यामुळे या गरीब घटकांचा वेळ आणि श्रम वाया जात आहेत। त्यामुळे प्रशासनाने वन्स व्हेरिफाईड फॉर एव्हर सिम्प्लिफाईड हे धोरण स्वीकारावे अशी मागणी प्रकाश पोहरे यांनी केली आहे। दिलेल्या माहितीत किंवा पत्त्यात बदल झाल्यास पुन्हा केवायसी करणे समजण्यासारखे आहे, मात्र तसे नसताना वारंवार त्रास देणे अयोग्य आहे। एखादा विश्वसनीय पडताळणी झाली की सरकारी यंत्रणांनी कायदेशीर मर्यादेत त्या माहितीचा परस्पर वापर करून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे। राज्य व्यवस्था ही नागरिकांना सुविधा देण्यासाठी असते, त्यांना कागदपत्रांच्या जंगलात हरवण्यासाठी नाही। उद्या प्रश्न फक्त केवायसीचा राहणार नसून माझ्या देशात मी नागरिक आहे की सतत स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करणारा अर्जदार असा निर्माण होईल आणि त्याचे उत्तर सरकारनेच दिले पाहिजे असा इशारा प्रकाश पोहरे यांनी दिलाय। प्रकाश पोहरे यांनी मांडलेले हे विचार आज देशातील प्रत्येक सामान्य माणसाची भावना व्यक्त करणारे आहेत।
तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश नागरिकांचे आयुष्य सोपे करणे हा असायला हवा, ना की त्यांना कागदपत्रे, बायोमेट्रिक आणि रांगांच्या फेऱ्यात अडकवणे. एकदाच पडताळणी आणि कायमचे सुलभ नियम ही भूमिका प्रशासनाने तातडीने स्वीकारली पाहिजे. या विषयावर आणि प्रकाश पोहरे यांच्या भूमिकेवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.